तो मोटर काढून त्यानं अशी बाजूला ठेवली आणि तो वर दुसरा मोठा होता ना, तो कागदा थिएटर वाकला खाली. तो म्हणतो कपडे घालितो, त्याला म्हणतो मी कपडे घालतो, मी घरात जाऊन आलो. घरात आला तो बघा तर म्हणतो आई ते आलाय का, म्हटलं नाही. कशाची पण उडी मारली, आम्ही खाली खाली सातवड्याचे वर गेलो तर कुठं नाही तर मग त्याला कुठं नाही मोटर अशी काढून ठेवले ना, असा कर उभा राहिला वर थिएटर काढा खाली वाकलाय ना, कुठं त्याचा तपास नाही अजून. तो किती किती वर्षाचा होता तो? तर 18 वर्ष लागला होता. एका शाळेमध्ये जात होता की घरीच होता? शाळेत तिथं आश्रमला गाडवाडला. आता 2-3 वर्षापूर्वी त्याला शाळा सोडून दिली. आता 13वीला असताना 13चा वर्ग चालला होता त्याचा, पण शाळा सोडून दिली त्याने. टाकणला होता बहिणीचा, तिथून अंडा काढून दुसऱ्याला ठेवला कामाला, याला अंडा घरी काढून शेती घातली. मौजा पिपरी साकेरे येथील कुमार दीपक सुरेश खाडे वय वर्ष 17 हा तरुण 22 जुलै रोजी आपल्या शेताची मोटर पाण्यातली जी ओढ्याकाठी होती ती काढण्यासाठी ओढ्यात उतरला होता आणि उतरून काढताना त्याचे पाय घसरा असेल किंवा काय असेल त्या ओढ्याच्या पाण्यामध्ये तो वाहून गेलेला आहे. त्याचा तो पत्ता लागत नाही आहे. वाहून गेल्यामुळे त्याचं शोध कार्य आतापर्यंत आपण चालू आहे. म्हणजे आज साधारणतः 5वा दिवस आहे. रोज आपण त्याच्या बाबतीत बेपत्ता तरुणा आपले जे आहेत दीपक यांच्या शोध मोहिमेसाठी NDRF टीमला पाचारण केलेलं होतं. त्याचबरोबर पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन आणि स्थानिक निसर्ग साहस संस्था, त्याचप्रमाणे जुन्नरची शिवजन्मभूमी, जुन्नर रेस्क्यू टीम यांच्या सर्वांच्या, त्याचप्रमाणे गावातील जे काही आपले आहेत नागरिक त्यांच्या मदतीनं, त्यांच्या सहकार्यानं शोध मोहीम राबवतो आहोत. सध्या वरच्या पट्ट्यामध्ये पावसाचं पाणी जास्त आहे, पावसाचं प्रमाण खूप आहे. त्यामुळे नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे आणि पाण्याचा फ्लो पण खूप आहे. त्यामुळं याचा शोध घेण्यामध्ये नॅचरली अडथळे निर्माण यायला लागले आहेत. तरी आपण प्रशासन ह्याचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. काल आपण ड्रोनच्या सहाय्यानं सुद्धा शोध घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु संध्याकाळपर्यंत अंधार पडल्यामुळे ते काही बॉडी सापडली नाही. त्यामुळे आपण ते थांबवलं. आज पुनश्च आपण शोध मोहीम राबवत आहोत बोटीच्या सहाय्यानं. जिथं शक्यता आहे अशा सर्व ठिकाणी आपण शोध घेतो आहोत. आणि हा जो फ्लो आहे तो वरतून पिंपरीच्या ज्या ओढ्याचा आहे तो पिंपरी खाली आंबेगाव, दिगद वगैरे ह्या ज्या गाव आहेत, ह्या सर्व जे लगतचे आहेत, ह्या फ्लोच्या लगतचे, प्रवाहाच्या लगतचे जेवढी काही गावं आहेत त्या सर्व गावातील आपण पोलीस पाटील असतील, गावकरी असतील, सरपंच असतील, ह्या सर्वांना आपण विनंती केली आहे की हा वाहून आलेला असेल किंवा काही आपल्या निदर्शनास आला असेल तर ते आम्हाला तात्काळ कळवावं, आणि त्यांचंही आपण या ठिकाणी सहकार्य घेतोय. त्याचप्रमाणे मच्छीमार व्यावसायिक जे आहेत त्यांच्या पण बोटींद्वारे आपण बिंबे धरणाच्या परिसरामध्ये त्यांचा शोध घेतलेला आहे आणि तो घेतोय आहे. तरी प्रशासन बेपत्ता तरुण आपले दीपक खाडे यांचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.